पॉलिटिकल कन्सल्टन्सीवरनं रोहित पवारांकडनं काही सवाल उपस्थित करण्यात आलेत। कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजितदादांची बैठक झाली। एक नेता बैठकीमध्ये होता, दुसरा फोनवरती होता असा खुलासा रोहित पवारांनी केलाय। त्या पॉलिटिकल कन्सल्टंटनं 2 प्लेन खरेदी केले होते आणि 6 ते 7 महिन्यांआधीच हॉकर्स नावाचं प्लेन खरेदी केलं। मात्र कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं असतं तर कन्सल्टन्सीचं नुकसान झालं असतं असं देखील रोहित पवार यांनी खुलासा केलाय। वहाँ पे जो चर्चा 27 तारीख को चल रही थी और शायद वो हीटेड चर्चा थी, एक पॉलिटिकल कंसल्टेंसी के बारे में उनका जो सर्विसेज है वो सर्विसेज अपने को कैंसिल करने पड़ेंगे, ऐसी भूमिका अजीत दादा की वहाँ पे थी। क्योंकि इतने सारे पैसे देने के बाद भी अगर परफॉर्मेंस वहाँ पे मिल नहीं रहा तो वो सर्वे के लिए ही वो एजेंसी हम इस्तेमाल करेंगे, लेकिन पॉलिटिकल एडवाइस के लिए नहीं। और वो चर्चा जो 5 साढ़े 5 बजे तक होनी चाहिए थे, खत्म होनी चाहिए थी, वो चर्चा बहुत लेट तक वहां पे गई। एक नेता वहां पे था, दूसरा नेता शायद जो था वो फोन पे था। मैं जो भी पॉलिटिकल कंसल्टेंट शायद आपको मालूम है, लेकिन एक चीज मालूम नहीं होगी, उस कंसल्टेंट के पास भी 2 हॉकर नाम के प्लेन है। शायद वो लास्ट 6 मंथ्स में 7 मंथ्स में उसने खरीदी किए। कौन से पार्टी के साथ उनका कॉन्ट्रैक्ट था, उस कॉन्ट्रैक्ट के माध्यम से इतना सारा पैसा आया, उसके कारण अगर आपने प्लेन लिए होंगे तो बहुत बड़ा इंपॉर्टेंट कॉन्ट्रैक्ट हो सकता है। वही कॉन्ट्रैक्ट अगर कैंसिल होगा तो कितना बड़ा लॉस हो सकता है। उसी के साथ पवार साहब के बारे में अगर बात करो तो पवार साहब ने रिएक्शन दी थी 6 से 7 घंटे बाद। इसलिए वो जो इन्फॉर्मेशन थी जो मेरे पास है 13 दिन के बाद, वो इन्फॉर्मेशन साहब के पास नहीं थी। यानंतर एक मोठं वक्तव्य तटकरे यांचं। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल असं सुनील तटकरे म्हणालेत। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधीच ठरलेली होती। भेटीची नियोजित वेळ 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजताची होती असंही तटकरेंनी सांगितलं। पवारांचा डिले झाला, तुम्ही त्या दिवशी लेट आलेलात किंवा खूप असे ब्लेम्स प्रफुल्ल पटेल आणि तुमच्यावरती त्या पीसी मध्ये केलं गेलं हे समजून येत नाही। त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा, म्हणजे मग मला उत्तर देता येईल। माझी नियोजित वेळ 5 वाजता होती। मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो। माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली। ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो। तर दादांना प्रफुल्ल पटेलांचा की कोणाचा तरी फोन आला होता असं प्रमोद हिंदुराव यांनी सांगितलंय। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा हा दावा आहे। विमान अपघाताच्या 1 दिवस आधी फोन आल्याचा दावा त्यांनी केलाय। फाईल क्लिअर करायची आहे असा फोन अजित पवार यांना आला होता। दादा गाडीनं जाणार होते, बॅगा सुद्धा गाडीत भरल्या होत्या असं देखील हिंदुराव यांनी सांगितलं। ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड निघायची, बाय रोड निघायची। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब पडत तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर नाही म्हणून त्यांनी सेक्रेटरीला फोन लावला, सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणायला 7:30-8 वाजता। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतलंय चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। तर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी एक दावा केला, तो म्हणजे विमान अपघाताच्या 1 दिवस आधी दादांना कोणाचा तरी प्रफुल्ल पटेल की आणखी कोणाचा तरी फोन आला होता। फाईल क्लिअर करायची आहे असा फोन अजितदादांना आला आणि याच संदर्भात काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या देखील ऐकूयात। हिंदुरावांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी शोकसभेमध्ये काल असं विधान केलं की प्रफुल्ल पटेल हे एक फाईल घेऊन अजित पवारांकडे आले, त्याच्यामुळे अजित पवारांना विमानानं जावं लागलं, अन्यथा ते कारने जाणार होते, अशा पद्धतीची शंका त्यांनी उपस्थित केली आणि त्या फाईलवरती सही करण्यासाठी वेळ गेला असं त्यांचं म्हणणं आहे। मला नाही माहिती, मी प्रमोदजींकडून माहिती काढून तुम्हाला सांगू शकते। प्रमोद हिंदुराव आमच्या कुटुंबातले